श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या शिवस्वामी या भक्ती चॅनलवर. तर आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा जावो ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर उद्या चैत्र संकष्टी चतुर्थी. उपवास नाही केला तरी चालेल, पण सकाळीच घरात आणा या एका झाडाचे पान. शत्रू घरी येऊन माफी मागेल. कितीही कठीण इच्छा 24 तासात पूर्ण होईल. तर माझ्या लाडक्या मित्रमैत्रिणींनो, उद्याचा दिवस हा साधा सुद्धा दिवस नाही. तर उद्या आहे चैत्र संकष्टी चतुर्थी. चैत्र महिना म्हणजे नवचैतन्याचा काळ आणि या महिन्यात येणारी ही चतुर्थी तुमच्या आयुष्यातील सर्व संकटांचा नाश करण्यासाठी एक सुवर्ण संधी घेऊन आलेली आहे. बऱ्याच जणी मला विचारतात की ताई, आम्हाला उपवास करणं आरोग्यामुळे किंवा कामाच्या व्यापामुळे शक्य होत नाही, मग आम्हाला बापाचा आशीर्वाद मिळणार नाही का? तर माझ्या सगळ्यांना अजिबात काळजी करू नका. उद्या तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल, पण मी सांगते तो एक छोटासा उपाय, पण प्रचंड शक्तिशाली उपाय सकाळी उठल्या उठल्या नक्की करा. तर आज मी तुम्हाला अशा एका गुपिताबद्दल सांगणार आहे, जे कदाचित आजवर तुम्हाला कोणीच सांगितलं नसेल. फक्त एक पान. हो, तुम्ही बरोबर ऐकले, फक्त एक पान. हे एक पान तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे अशा प्रकारे उघडेल की तुम्ही स्वतः थक्क व्हाल. तुमच्या घरात सतत कटकटी होतात किंवा कोणाची तरी वाईट नजर तुमच्या सुखी संसाराला लागलेली असेल असं वाटते का? तर तुमच्या मुलांच्या प्रगतीत सतत अडथळे येत आहे किंवा तुमच्या पतीच्या नोकरी व्यवसायात यश मिळत नाही. इतकंच काय, तर तुमच्यावर कोणी शत्रूंनी काही केलं असेल किंवा कोणी तुमच्या विनाकारण द्वेष करत असेल, तर उद्याचा हा उपाय केल्यावर तो शत्रू स्वतः तुमच्या दारात येईल, लोटांगण घालून तुमची माफी मागेल. हे मी तुम्हाला खात्रीने सांगते. उद्या तुमच्या घरातलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य मुळापासून उपटून टाकण्याची ताकद या एका पानात आहे. पण हे पान कोणत्या झाडाचं आहे, ते कसं आणायचं आणि मुख्य म्हणजे ते आल्यानंतर त्याचं काय करायचं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ एकही सेकंद स्किप न करता शेवटपर्यंत पहा. कारण व्हिडिओच्या मध्यभागी मी एक अशी गुप्त गोष्ट सांगणार आहे जी तुमचं आयुष्य 24 तासात बदलू शकते. व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी आपली ही छोटीशी सेवा बापांच्या चरणी अर्पण करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये आत्ताच्या आत्ता श्री स्वामी समर्थ किंवा ओम गण गणपती नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून बापांची आपल्यावर कायम कृपादृष्टी राहील. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर किंवा आपल्या परिवाराचा हिस्सा बना, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. कारण लक्षात ठेवा, ज्ञान आणि पुण्य जितकं वाटलं तितकेच तुमच्याकडे हजारो पटीने परत येईल. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की आपण रात्रंदिवस रक्ताचं पाणी करतोय, प्रामाणिकपणे कष्ट करतोय, तरीही पदरात यश का पडत नाही? घरात पैसा येतो पण तो टिकत नाही. मुलांच्या कपाळावर चिंतेच्या रेषा आहेत. सख्यांनो, कधी विचार केला आहे का की तुमच्या सुखी संसाराला, घराला कुणाची तरी दृष्ट लागली असेल? हो, हे खरं आहे. कधी कधी आपल्याला जवळच्या माणसांची नजर, शेजारच्यांचा जळफळाट किंवा आपल्या प्रगतीवर जळणाऱ्या शत्रूंची काही दृष्ट आपल्या घराभोवती एक नकारात्मक वलय निर्माण करत असते. त्यामुळे घरात विनाकारण कटकटी होतात किंवा आजारपण घर सोडत नाही किंवा नशिबाची साथ मिळणे नाहीशी होते. या सर्वांचे मूळ कारण तुमच्या घराभोवती असलेली ती नकारात्मक ऊर्जा आहे, जी तुम्हाला पुढे जाऊ देत नाही. पण उद्याच्या या चैत्र संकष्टीच्या शुभमुहूर्तावर हे सर्व चित्र पलटणार आहे. उद्या तुम्हाला ज्या झाडाचं पान तुमच्या वरठ्यावर आत आणायचं आहे, ते झाड झाड कोणतं साधं सुद्धा झाड नाही, तर हे झाड साक्षात शक्तीचं, विजयाचं आणि विनाशाचं प्रतीक मानलं जातं. या झाडाच्या फुलाचा जो गडद लाल रंग पाहिला तर तो लाल रंग म्हणजे रणांगणावर मिळवलेला विजय आहे. तर तो लाल रंग म्हणजे तुमच्या कपाळावरच अखंड सौभाग्य आहे आणि तोच लाल रंग म्हणजे तुमच्या शत्रूचा सर्वनाश आहे. मी ज्या झाडाबद्दल इतक्या वेळ बोलत आहे त्याचं नाव घेताच वाईट शक्ती थरथर कापतात. ते झाड आहे लाल कण्हेराचं झाड. याला संस्कृत मध्ये करवीर असेही म्हणतात. आता तुमच्या मनात विचार येईल की ताई, हे झाड तर आमच्या घराच्या कोपऱ्यावर रस्त्याच्या कडेला कुठेच मिळत नाही, बागेत असतं. यात इतकं काय विशेष? तर माझ्या सगळ्यांना इथेच तर खरी मेघ आहे. हे झाड जितकं सहज उपलब्ध आहे तितकंच ते गुप्त आहे. रस्त्यावर दिसणार ते झाड आणि उद्या तुम्ही तुमच्या घरात आणणार ते पान, या जमीन आसमानचा फरक आहे. कारण कण्हेराच्या पानाचा वापर करण्याची एक अतिशय विशिष्ट पद्धत, एक चूक वेळ आणि एक गुप्त मंत्र आहे. जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने हे पान आणलं तर त्याचे परिणाम मिळणार नाहीत. पण जर उद्या सकाळी मी सांगेन त्या पद्धतीने तुम्ही हे पान घरात आणलं तर साक्षात काळ सुद्धा तुमच्या घराकडे
वाकड्या नजरेने बघू शकणार नाही. अशी कोणती योग्य वेळ आहे, ते पान तोडताना कोणता शब्द आपल्याला विचारायचा आहे, आणि घरात आणल्यावर शत्रूचा नायनाट करण्यासाठी त्या पानात काय लपवायचं आहे, हे सगळं मी तुम्हाला आता टप्प्याटप्प्याने सांगणार आहे. खूप लक्ष देऊ नये का, कारण की माहिती तुमचं नशीब बदलू शकते. मित्रांनो, आता आपण वळूया त्या व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे. तुमच्या मनात प्रश्न आला असेल की तर एवढी झाडं असताना फक्त लाल कण्हेराचंच का? तर शास्त्रामध्ये, विशेषतः आपल्या प्राचीन ग्रंथामध्ये याला करवीर म्हटलं गेलं आहे आणि याचं महत्त्व खूप आहे. चला तर मग याचे 3 मुख्य पैलू समजून घेऊया, जे तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करतील. मंगळ ग्रहाची पीडा आणि कर्जमुक्ती. सर्वात पहिले म्हणजे मंगळ ग्रहाची शांतता. ज्योतिषशास्त्रात मंगळ हा ग्रहांचा सेनापती मानला जातो. जर तुमच्या मंगळ भारी असेल तर घरात सतत भांडण होतात, जमिनीचे वाद कोर्टापर्यंत जातात आणि मुख्य म्हणजे माणूस कर्जाच्या विळख्यात अडकला जातो. लाल रंग हा मंगळाचा अत्यंत प्रिय रंग आहे. लाल कण्हेराच्या पानात मंगळाची ही धगधगती ऊर्जा सामावली असते. ज्यांच्या पत्रिकेत मंगळ दोष आहे किंवा ज्यांना असं वाटतं की डोक्यावरचं कर्ज फिटत नाही, त्यांच्यासाठी हे झाड साक्षात वरदान आहे. उद्या संकष्टीला हे पान घरात आणल्याने तुमच्या घरातील मंगळाची ही विघाता ऊर्जा शांत होते. कर्जाचे मार्ग हळूहळू सुटायला लागतात. देवी लक्ष्मी आणि गणपती बाप्पांचं वरदहस्त. दुसरं कारण म्हणजे देवी लक्ष्मी आणि गणपती बाप्पांचं नातं. आपल्या सगळ्यांना माहित आहे की गणपती बाप्पाला रंग किती प्रिय आहे. जास्वंदाचं फुल आपण वाहतोच, पण तुम्हाला माहिती आहे का, लाल कण्हेराचं फुल हे साक्षात विजयलक्ष्मीला प्रसन्न करणारं फुल मानलं जातं. उद्या संकष्टी चतुर्थी आहे, पापांचा सर्वात मोठा दिवस. अशा दिवशी जेव्हा तुम्ही याच झाडाला पान याच झाडाचं पान तुमच्या उंबरठ्याच्या आत आणतात, तेव्हा तुम्ही फक्त एक पान आणत नाही, तर साक्षात गणपतीची विघ्नहर्ता शक्ती तुमच्या घरात प्रवेश करते. हे पान म्हणजे तुम्ही तुमच्या घराचे एक चुंबक आहे, जे सुख समृद्धी आणि लक्ष्मीला तुमच्याकडे खेचून घेत शत्रुनाशक एक संरक्षण कवच होते. आणि तिसरं, जे आजच्या काळात खूप महत्वाचं आहे, की शत्रुनाशक शक्ती. संख्यानो सख्यानो जुन्या काळी ऋषी मुनी जेव्हा घोर तपश्चर्या करायचे, तेव्हा त्यांच्या आश्रमाभोवती वाईट शक्तीचा वापर नसावा, म्हणून ते या करवीर म्हणजे कण्हेराच्या झाडाची लागवड करत असत. या झाडामध्ये एक प्रकारचं नैसर्गिक संरक्षण कवच असतं. याची पानं आणि फुलं ज्या घरात किंवा ज्या घराच्या आजूबाजूला असतात, तिथे कोणाचीही करणी-बाधा, नजर-बाधा किंवा तांत्रिक दोष टिकू शकत नाही. जर तुमचा शत्रू तुमच्या विरुद्ध काही कटकारस्थान करत असेल, तर हे पान तुमच्यासाठी ढाल बनवून उभं राहतं. शत्रूने कितीही वार केला तरी तो तुमच्यापर्यंत पोहोचण्याआधीच त्या पानाच्या शक्तीमुळे नष्ट होतो. तुम्हाला वाटेल हे सगळं कसं शक्य आहे, पण लक्षात ठेवा, निसर्गाच्या प्रत्येक पानात आणि फुलात ईश्वराचा अंश आहे. उद्याची संकष्टी ही या शक्तीला जागृत करण्याची एक वेळ आहे. पण मित्रमैत्रिणींनो, हे पान तोडतानाही एक नियम पाळावा लागतो. ते उगीचच जाऊन तोडायचं नाही. ते कसं तोडायचं आणि घरात आणल्यावर त्यावर काय लिहायचं, हे आता मी तुम्हाला सांगणार आहे. तर नीट लक्ष देऊन ऐका. पहा सख्यानो, आता तुमचे कान आणि मन दोन्हीही उघडे ठेवा, कारण आता मी जे सांगणार आहे ते तुमच्या आयुष्याचं सोनं करू शकतं. उद्या सकाळी सूर्योदयानंतर हा विधी करायचा आहे. चला तर मग जाणून घेऊया हे 3 महाउपाय. शत्रूचा नायनाट आणि नजरबाधा मुक्तीसाठी. जर तुम्हाला असं वाटत असेल की कोणीतरी तुमच्या मागे लागले किंवा तुमच्या कामात खोडा घालते किंवा तुमच्या प्रगतीवर जळते, तर हा प्रयोग उद्या सकाळी करायचा आहे. तर आपल्याला सगळ्यात आधी स्वच्छ स्नान करून वस्त्र परिधान करा. वस्त्र परिधान केल्यानंतर तर सकाळी आपल्याला उठायचंय व स्वच्छ स्नान करून वस्त्र परिधान करा आणि आपल्या जवळ असलेल्या लाल कण्हेराच्या झाडापाशी जा. झाडाला हात जोडून आधी त्याची माफी मागा की हे वृक्षराज, मी माझ्या कल्याणासाठी तुझे एक पान घेत आहे, मला आशीर्वाद दे. एक चांगला कुठेही न फाटलेलं पान तोडून घरी आणा. ते गंगाजलाने किंवा शुद्ध पानाने स्वच्छ धुवा. आता एक छोट्या वाटीत लाल चंदन घ्या, असेल तर अष्टगंधही चालेल. पानाच्या देठाचा वापर करून किंवा काडीने त्या पानावर जर तुमच्या शत्रूचं नाव लिहा. जर तुम्हाला शत्रू माहित नसेल तर तिथे फक्त शत्रू किंवा पीडा असा शब्द लिहा. हे पान घेऊन घराच्या बाहेर जा. घराच्या दक्षिण दिशेला कुठेतरी मातीत हे पान गाडून टाका. हे करताना मनात असा विचार करा की माझा शत्रू आणि त्याची वाईट शक्ती या मातीत गाडली गेली आहे. सगळ्यांना विश्वास ठेवा, पुढच्या 24 तासात तुम्हाला चमत्कार असेल. तो शत्रू तुमचं नाव घ्यायचं नाही घाबरू लागेल आणि स्वतःहून तुमची माफी मागेल. तर दुसरं म्हणजे पतीची प्रगती आणि मुलांचे उज्ज्वल भविष्य. जर तुमच्या पतीच्या नोकरीत किंवा व्यवसायात यश मिळत नसेल, पैसे येत असतील पण ते टिकत नसतील किंवा मुलांच्या अभ्यासात लक्ष लागत नसतील, मुलं आपले सारखे आजारी पडत असतील, तर हा उपाय तुमच्यासाठी आहे. लाल कण्हेराचं एक सुंदर पान घ्या,
त्यावर थोडंसं शुद्ध मध लावा. मध हे मांगल्याचं आणि आकर्षणाचं प्रतीक आहे. आता हे पान बाप्पांच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर अर्पण करा. हे पान अर्पण करताना डोळे मिटून बाप्पांकडे आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना करा. त्यानंतर ओम गण गणपती नमः या मंत्राचा 21 वेळा मनापासून जप करा. हा उपाय तुमच्या घरातील सर्व इडापिडा आणि घरातील नकारात्मकता खेचून घेईल. तुमच्या पतीच्या कामातले सर्व अडथळे बाप्पा दूर करतील आणि मुलांच्या बुद्धीला नवी दिशा मिळेल. प्रगतीचे जे मार्ग आजवर बंद होते ते उद्यापासून खडखडून उघडतील. तिसरं म्हणजे 7 पिढ्यांचा दारिद्र्याचा नाश. सख्यांनो, हा उपाय म्हणजे साक्षात लक्ष्मीला आपल्या घरात बांधून ठेवण्यासारखा आहे. ज्या घराच्या उंबरठ्यावर देवी लक्ष्मीची नजर पडते तिथूनच गरिबी कायमची पळून जाते. लाल कण्हेराची 5 पानं घ्या. एक लाल रंगाचा धागा कलवा किंवा साधी लाल लोकर चालेल ते घ्या. 5 पानांना त्या धाग्यात गुंफून त्याचं एक छोटंसं तोरण तयार करा. हे तोरण तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर वरच्या बाजूला मधोमध लावा. जर तोरण बांधणे शक्य नसेल तर ही लाल पाने धाग्याने एकत्र बांधून ती चौकटीला लावली तरीही चालतील. यामुळे तुमच्या घराला एक सुरक्षा असं कवच मिळेल. कोणत्याही प्रकारची नजर बाधा, करणी बाधा तुमच्या उंबरठ्याच्या आत पाऊल ठेवू शकणार नाही. लक्ष्मी तुमच्या घरात स्थिर होईल आणि तुमच्या घरातील गरिबी, दारिद्र्य नष्ट होऊन संपन्नता येईल. हा उपाय तुमच्या 7 पिढ्यांचे गरीब नशीब बदलवण्याची ताकद ठेवतो. हे तिन्ही उपाय तुमच्या मनात पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवा. बाप्पांच्या आशीर्वादाने उद्याची ही संकष्टी चतुर्थी तुमच्या जीवनात आनंदाचा वर्षाव घेऊन येईल. व्हिडिओ अजून संपलेला नाही. पुढे मी एक महत्त्वाची सावधगिरी सांगणार आहे की हा उपाय करताना पाळायचे आहे. त्यामुळे शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, हा उपाय केल्यावर पुढच्या 24 तासात तुम्हाला तुमच्या घरातील वातावरण जो जडपणा दूर झालेला जाणवेल. जे लोक विनाकारण तुम्हाला त्रास देत होते, ते तुमच्या कामात खोडा घालत होते, ते अचानक शांतच होतील. इतकंच काय, तुमची जी कामे वर्षानुवर्षे रखडली होती, कोर्ट कचेरी फेरी चालू होती किंवा पैशांचे व्यवहार अडकले होते, ते अचानक मार्गी लागतील. हे उपाय साधे वाटत असले तरी पूर्णपणे शास्त्रोक्त आहे. निसर्गातील या वनस्पतीमध्ये साक्षात ईश्वराची अफाट शक्ती आहे, पण ती ओळखण्याची आणि योग्य वेळ जागरूक करण्याची गरज आहे. लाल रंग हा केवळ रंग नाही तर आपल्या रक्ताचा, विजयाचा आणि मांगल्याचा रंग आहे. उद्या संकष्टीच्या दिवशी हा छोटासा उपाय तुमच्या आयुष्याचे सोनं करू शकतो. सर्वात महत्त्वाची सावधगिरी सांगते, आता ऐका. तर हा उपाय करताना तुम्हाला पाळायचे आहे सख्यानं लाल कण्हेराचं झाड. हे जितकं औषधी आणि आध्यात्मिकदृष्ट्या शक्तिशाली आहे, तितकंच ते विषारी देखील असतं. त्यामुळे हा उपाय करताना काही कटाक्षाने पाळा. हे पान तोडल्यानंतर किंवा उपाय केल्यानंतर तुमचे हात साबणाने स्वच्छ धुवा. हे पान चुकूनही लहान मुलांच्या हातात देऊ नका किंवा तोंडात जाणार नाही याची काळजी घ्या. जर तुमच्या घरी पाळीव प्राणी असतील तर हे पान त्यांच्यापासून लांब ठेवा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा उपाय कुणाचं वाईट करण्यासाठी करू नका. हा उपाय केवळ स्वतःचं संरक्षण आणि प्रगती करण्यासाठी आहे. जर तुम्ही वाईट हेतूने हा प्रयोग केला तर त्याची शक्ती तुम्हाला मिळणार नाही. तर मित्रांनो, उद्याची ही संधी सोडू नका. उपाय शक्य नसेल तरी हरकत नाही, पण बाप्पांवर विश्वास ठेवा आणि हा उपाय नक्की करून बघा.